मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहे। मुंबईकडे 27 ऑगस्टला निघणार आहेत। लोणावळा मार्गे ते मुंबईत दाखल होतील। त्यामुळे मनोज जरांगे पाटील आपल्या मुंबईतील आंदोलनावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईकडे 27 ऑगस्टला निघणार अशी माहिती देखील यावेळी मुंबईच्या आंदोलनासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे। करून द्यावी ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि मराठा समाजाला सांगतो, आपल्या सगळ्या मागण्या रास्त्यात बऱ्याच जणांना त्या पटल्या, हळूच का नदेत पण पटल्या। त्यांना वाटतंय खरं आहे, पण म्हणतात, पण याचा अर्थ त्याला राजकीय काहीतरी मिळायचंय म्हणून पण ते उगाच मराठ्याच्या विरोधात लढत आहे। नाही तर सगळ्याला कळालेले मराठी कायदा सोडून लोकशाही सोडून काम करत नाहीत। आणि आता तुम्हाला सगळ्याला सांगितल्यामुळे तुमच्याही लक्षात आलं असं, आणि महाराष्ट्र सगळी प्रेस ऐकतोय, महाराष्ट्राच्याही लक्षात आलंय की आपल्या नोंदीत आपलं गॅजेट हे आपल्या हक्काचं सरकारी दस्तऐवज, याचा अर्थ फडणवीस साहेब मुद्दाम देत नाही म्हणून मराठ्यात चीड निर्माण झाली। फडणवीस साहेब शेवटचं सांगतो, तुम्ही बोलायला नको होतं मी ओबीसीसाठी लढणार, कारण मराठ्यांनी मतं तुम्हाला दिलेत, तेव्हापासून मराठे तुमच्यापासून तुटल्या, मराठ्याची लाटच उचलली। तुम्ही ओबीसीसाठी लढणार आणि मराठ्यासाठी का नाही लढणार, कारण सत्ता मराठ्याने दिली। इतक्या लवकर तुम्ही मराठीचे उपकार फेडायला नको होते, इतक्या लवकर तुम्ही उलटायला नको होतं, पण तुम्ही उलाढलात। त्याचं शल्य, त्याचं दुःख मराठ्याच्या काळजात त्याने घर केलंय, कारण ज्याने ज्याने बटन दाबलंय त्याची जात जागी झाली। आता तुमचं बटन दाबणार आहे की मी तुम्हाला मोठं करायला मतदान केलं, पण आज माझे पोरं मोठे करायचे, मी भला तुमच्या पक्षाचा आहे, तुमच्या सरकारचा आहे, पण माझे पोरं मोठे व्हायला लागले तर तुम्ही आरक्षण देण्यात, मोठे होऊ देण्यात, हे मराठ्यांच्या पक्क्या मनात आता फुंगाट झालेली। त्यामुळे मराठे सगळेच मुंबईकडे निघाले। अर्ध्या आमदाराचे मलाच फोन येते त्यांच्या, मग आपल्याला पडा असं असतं, मग काचा कसं सांगून टाकत असतो ते, म्हणजे आमची लय बेदरी चालली, पण आम्ही हाय सोबत, आता इथं बैठकाला नाही दिसणार पण मुंबईत दिसू। म्हणजे मराठ्यांचे कार्यकर्ते सुद्धा आता पेटले। दुसरा शब्द फडणवीस साहेब तुम्ही बोलायला नको आता पुन्हा। आणि मी शेवटाकडे आलोय। पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला, मराठी मुंबईत यायला लागले, ते म्हणले पोलीस बघून घेते, पोलीस बघून घेते, म्हणजे धमक्या द्यायला लागले का तुम्ही मराठ्यात? मग कोणाची लाटच उसळल्यात, तुम्ही गोडी गुलाबीने काय करू शकता, दादागिरी नाही करू शकतो मराठीशी। आणि मी दादागिरी करायला मोजिता नसतो, मग मी मोजिता नसताना मी मुंबईत येणार आहे। आता तर मुंबईत येणार आहे, आता माझा आटत बी नसतो, कोण आली ते बघतोच आता। तुम्ही दादागिरीची भाषा नाही करायचं। अरे पालकत्व राव तुमच्याकडं, तुम्ही ज्येष्ठात मोडता आणि तुम्ही पालकत्व स्वीकारून तुम्ही संविधानाच्या पदावर बसताना तुम्ही आता पोलीस बघून घेते। पोलीस म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे पोलीस, त्याच्यात काय बदल नाही। पोलिसाला दोष नाही देणार आम्ही, आणि पोरांना सांगतो पोलिसाला आयला सुद्धा म्हणायचं नाही, काय करतंय करून घेतोय ते देवेंद्र फडणवीस, हे लक्षात ठेवा। करणारापेक्षा करून घेणारा दोषी ठरवायचं इथून पुढं। आपल्याला उलट्या दिशेने नेलंय लोकांनी, करणाऱ्याच मागं लावलंय, आणि करून घेणारा मजा थोडी आणतोय ना, करून घेणारा महत्वाचा दोषी, करणारा नाही। आणि पोलिसांना सांगतो, माझे गरीबाचे लेकराचे नादी लागू नका, आमची जेवढी साथ पाहिजे तेवढी आम्ही तुम्हाला देणार आहे। तुमची ट्रॅफिक जाम झाली, गणेश उत्सवाला काही प्रॉब्लेम आले मुंबईत, 1 लाख पोरं स्वयंसेवक आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे। आणि गणपती उत्सव आमचा पण आहे, तुमचा पण आहे। आणि मराठ्यालाही सांगतो, सणावारात गुतू नका, एखादी पोळी खातान, भजे खातान, हागून येताना मोकळे होता, आयुष्याचं लेकराचं वाटलं होईल। सण पुन्हा पुन्हा येतील, पुन्हा पुन्हा करू। घरात 50,000 1 लाख जर पगार आला, दणक्यात उत्सव करू ना, पोरं पोरी नोकऱ्याला लागून दे ना, दणक्यात करू। आपण काय हटणार आहेत काय? अजिबात नाही। वारकरी संप्रदायाचे, हिंदू धर्माचे सगळे संस्कार संस्कृती पाळतोय आपण, कमी पडणार नाहीत। पण एखाद्या वेळेस संकट असल्यावर कमी, माणूस एखादा वारला काय झालं तर आपण एक सुतक पाळीत नंतर करतो, पुढच्या वर्षी दणक्यात करू। यावेळेस गणपती सगळे मुंबईत घ्या, आपल्या गणपती बाप्पाला बघू द्या समुद्र, काय अडचण आहे? मिरवणूक ग्रामीण महाराष्ट्राची मुंबईकडे चालली, काय अडचण आहे का? दरबारीने उठले का आपण इथं टाकतो आपला गणपती, बिचारायला एखादा समुद्र बघून द्या, पवित्र समुद्र आहे राव। आपल्या गणपतीने बघू नये का? 5 देव बाप्पा घेतले आरती म्हणायला आम्ही, तिथं भेटू तू नाही भेटू तू, 5 देव बाप्पा लगेच संघ घेतले आरतीला, काय अडचण आहे का? तिथं घालीन लोटांगण।